Very good. Excellent, Manubai. What's happening here? Nothing, simply a routine inquiry. आपण इथे कशा? यांना आम्ही आमच्या सोबत घेऊन आलोय. But why? काय प्रॉब्लेम आहे? तुम्ही कुठल्याही कारणाशिवाय आमच्या मनूला अटक केलीये. आणि तुम्ही तिला यातना देत आहात. यातना? You mean torture? आम्ही तिला फक्त चौकटीसाठी आणलाय. No, Mr. Manson. The information we got. This is false. तुम्हाला जरूर कोणी चुकीचा इन्फॉर्मेशन दिलेला आहे. You see? इथे कुणाला टॉर्चर करताना बघताय तुम्ही? आता काही लोकांना टॅक्सच्या बाबतीत एन्क्वायरीसाठी बोलावला होता. त्यांना आता नुकताच रिलीज पण केलाय. Mr. Manson, I have seen how you investigate. आता जर तुमची चौकशी पुरी झाली असेल तर ही आहे मिस मणिकर्णिकाची रिलीज ऑर्डर. जी ऑनरेबल गव्हर्नर जनरलनी पाठवली आहे तुमच्यासाठी. Alright, very well. आम्ही तर तसंही मनुबाईला शोधणारच होता. मनुबाई, तुम्ही जाऊ शकता. Mrs. Small, please come with me. Regarding this release order, there are just a few papers to sign. Please come. Sure. काका, चलावं काका.
विद्यागुरु, मला क्षमा करा. मनू, आम्ही यायला बराच उशीर केला बाळा, आम्हाला क्षमा कर. तात्या, तुमच्या डोळ्यात तरळणाऱ्या कुठल्याही प्रश्नाचं उत्तर मनू नाही देऊ शकणार. विश्वास ठेवा, मनूने तिच्या शिष्य धर्माचं पालन केलं आहे, परंतु स्वतःच्या पित्याला वस्त्रहीन पाहणं कुणाही मुलीसाठी काका, काका रडू नका काका, शांत व्हा. रडू नका, विश्वास ठेवा माझ्यावर तात्या. आज माझी मनू मला माझ्याहूनही मोठी वाटते. I'm so sorry, मानिकानिका. तुला इतकं दुःख सहन करावं लागलं. चला मानिकानिका, आम्ही आपल्याला आपल्या पॅलेसमध्ये सोडून येतो. Come.
हक यही है, हक है। जुल्मों सितम की रात में शम्मा है उसके हाथ में, हक यही है, हक है, हक है, हक यही है, हक है। गुलामी के अंधेरों को मिटाने चली है सुन, सोए हुए वतन को जगाने चली है सुन। अपने ही दिल की आग से तप कर ढली है जब, सूरज हथेलियों पे लिए अब चली है सुन। हक है, हक यही है, हक है, हक है, हक यही है, हक है, हक है, हक यही है, हक है, हक है, हक यही है, हक है। अगं शांता, तू कुठे जातीयस? जाऊन मालिनीला विचार बाकीची फुलं अजून कशी नाही आली ते. जा. थांब थांब, दाखव बघू. चांगली आहेत, जा. वहिनी साहेब, भोजनासाठी त्या 9 कुमारिकांची व्यवस्था झालीये का? अरे देवा, आमच्या पुण्याला तर लहान लहान कामगारांच्या घरातल्या लग्नांमध्ये 51 कुमारिकांना निमंत्रण पाठवतात. काय? हो ना. वा कृष्णाबाई, तू तर असं सांगतेस जणू काही कधी मी पुण्यात राहिलेच नव्हते. शास्त्रांच्या अनुसार कन्यापूजन दुर्गेच्या 9 रूपांचं प्रतीक आहे, म्हणून फक्त 9 कन्यांनाच पूजलं जात असतं. श्रीमंत सरकार, मनुबाई आली आहे. ती आली? जा तिला इथे घेऊन ये. नाही, थांब. तिचं स्वागत आम्ही स्वतः करू. यावं मिसेस मोरलँड, आमच्या महाली आपलं स्वागत आहे. थांबावे. माफ करा, तुम्ही लोक आत नाही जाऊ शकत. पण का? श्रीमंत साहेब, वहिनी साहेबांचा आदेश आहे की मनूला मागच्या दरवाजाने आत आणलं जावं, कारण की मनू आता शुद्ध नाही राहिली. आम्ही श्रीमंत सरकारांशी बोलतो. आमच्या कल्चरमध्ये कोणी अशी ब्रेव्हरी दाखवली तर त्याचं वेलकम मोठ्या धूमधडाक्यात होतं आणि त्याची प्रशंसा होते. पण इथे मेम साहेब, आपल्या आणि आमच्या प्रथांमध्ये बराच फरक आहे. यावं.
तिथेच थांब. बस तिथेच थांब. पाहिलत, केवळ स्वतःच नाही आली, मडमेला पण घेऊन आली. आपल्या कर्मकांड आणि शास्त्रात स्पष्टपणे म्हटलंय की एखाद्या अपरिचिताच्या केवळ स्पर्शाने पण धर्म भ्रष्ट होऊन जातो. यदा यपशुद्धम लोकविरुद्धम न करेण्याम न करेण्याम. या मुलीने आम्हाला लज्जित करून टाकलाय. लाजित? आपण काय म्हणताय? आम्हाला तर वाटलं होतं की मनिका निखाने जी हिम्मत आणि बहादुरी दाखवली की आपण तिच्यावर प्राऊड व्हाल. मला म्हणायचंय, गर्व वाटेल. हिचा तर जयकार व्हायला हवा. आणि आपण इन्सल्ट करताय. शांता, सांग हिला की हिने आमच्या धर्मात आणि संस्कृतीत दखल देऊ नये. सॉरी मॅडम, मी आपल्या धर्माच्या बाबतीत जास्त काही नाही सांगत, पण माणुसकीच्या नात्याने मला कळतंय की मनिका निकेचा काय दोष नाही. आपल्या नजरेत हा दोष नसेलही, पण आमच्या धर्माच्या दृष्टीने घोर पाप केलाय हिने. जोपर्यंत हिचं शुद्धीकरण नाही होत, ही महालात प्रवेश करू नाही शकत.